त्याला वाढत्या. नमस्कार. काय झालं होतं? काय नेट संपला वाटतं आमच्या बायकोच्या ह्याच्यातला. तिच्या तिच्या अकाउंटवर तिच्या फोनवर जॉईन झालंय. माझ्या ह्याच्यावर हे केलेलं आहे, काय म्हणतात त्याला, यूट्यूबला लावलेला आहे माझा फोन. तर हां, कुठं आलो होतो आपण? हां, सगुण निर्गुण गुणाचे अगुण हरिविन मन व्यर्थ जाय. म्हणजे अगुण म्हणजे आपण म्हणतो सगळ्यात आहे तो देव ना. म्हणजे आपण म्हणतो केशवाय नमा, माधवाय नमा, गोविंदाय नमा, मधुसूदनाय नमा. एक जण म्हणतात काय, विठ्ठल वेगळा, विष्णू वेगळा आणि शंकरदेव वेगळा आणि ब्रह्मदेव वेगळा, असं नाही आहे. सगळं एकच आहे. एक अभंग आहे बघा, म्हणजे हरिहरा नाही नका करू भेद है ना. मला एवढं माहित नाही तो अभंग काय एवढा, पण हरिहरा नाही नका, हरिहरा दोन नाहीत, म्हणजे नका करू भेद, नका करू वाद, असं काहीतरी अभंग आहे बघा तो. म्हणजे हरिहरा वेगळे नाही आहेत, ते एकच आहे. आपण तिथं वादात अडकत बसायचं नाही. म्हणून त्यासाठी एक सुंदर असं एक भाग आहे बघा, की लहान बाळ असताना पहिलीला शाळेत जातं आणि 3 दिवस शाळेत जातं आणि तिसऱ्या दिवशी येतं आणि घरात येतं आणि पाटी पेन्सिल फेकतं इकडं तिकडं आणि पप्पाला म्हणतं, पप्पा मी काय उद्यापासून शाळेत जाणार नाही. पप्पा म्हणतात त्याला, अरे काय झालं बाळा, कोण काय मारलं का तुला, कोण काय म्हटलं का तुला, कोण काय केलं का तुला, डबा कोण खाल्ला का, सगळं विचारतात. पण बाळ काय सांगत नाही. पण त्याला मांडीवर घेतात आणि विचारतात, बाळा तुला काय झालं. मग त्यावेळी ते बाळ सांगतं, पप्पा 3 दिवस शाळेत जातं ना बाळ. पहिल्या दिवशी टीचरनं सांगितलं आमच्या 3 + 3 = 6. दुसऱ्या दिवशी टीचर सांगितलं, पप्पा 4 + 2 = 6. आणि आज तिसऱ्या दिवशी सांगितलं, पप्पा 5 + 1 = 6. आमच्या टीचर इतक्या कन्फ्युज झाल्यात, किती अधिक किती बरोबर 6 त्यांना कळना. मी काय उद्यापासून शाळेत जाणार नाही. लक्षात आलं का? कुणाला कळना हो? बाळाला कळना ना. सगळं बरोबर आहे. 3 + 3 6च आहे, 4 + 2 6च आहे, 5 + 1 6च आहे. पण हे बाळाला कळत नाही, ह्याला काय करायचं ना. तसं आपण बाळ आहोत हो, आपण सगळे बाळ आहोत. हे सगळं 6चाच अधिकार आहे. म्हणजे काय आहे, सगळं बघायला गेलं तर कसं आहे, 6 म्हणजे काय, परब्रह्माचाच अधिकार दाखवलेला आहे. तो एकच आहे, फक्त आपल्याला ते कळलं पाहिजे. आपल्याला कळत नाही. आपण म्हणतो हे वेगळं आहे, ते वेगळं आहे, ते वेगळं आहे बाळासारखं. म्हणून दाखवलं काय, गुणाचे अगुण हरिविन मन व्यर्थ जाय. म्हणजे हरी पाहिजे तो है ना. हरीशिवाय आपल्याला कळणार नाही. म्हणून आपण राम कृष्ण हरी म्हणतो ना. राम कळला, कृष्ण कळला आणि हरी पण कळलेला आहे आपल्याला. मग तो हरी कुठं आहे, आपल्या अंतरी आहे. एक वेळ जर हरी म्हटलो ना, आपण वैकुंठात जाणार आहोत. वैकुंठ म्हणजे काय माहितीये काय, जिथं वय खुंटतं त्याला वैकुंठ म्हणतात. म्हणजे तिथं वय वाढतच नाही आहे, असं ते वैकुंठ आहे. म्हणून आपल्याला परब्रह्माच्या ठिकाणी नवे नवे परब्रह्मात विलीन व्हायचं असेल तर काय पाहिजे, हरिविन मन व्यर्थ जाय. मग आता मनात काय पाहिजे, हरी पाहिजे. आता मनात नको ते धरलं ना, मग तो हरी राहणार नाही. म्हणून तो हरी अंतरी राहायचं असेल तर काय पाहिजे, हरीच म्हणतो ना. काल आपण बघितलं की नाही वैकुंठच्या ठाई, नाही योग्यांच्या हृदयी, माझे भक्त गायन करते ठाई ठाई, ते मी तिष्ठ तू उभा नारदा. म्हणून दाखवलं काय, सगुण निर्गुण गुणाचे अगुण हरिविन मन व्यर्थ जाय. चला ना. मग पुढे सांगितलं, अव्यक्त निराकार नाही जे आकार, जेतून चराचर हरीशी भजे. अव्यक्त निराकार कसं आहे, ते अव्यक्त आहे, व्यक्त नाही आहे. परब्रह्म स्वरूप अव्यक्त आहे, आपल्याला दिसत नाही आहे. मग दिसत नाही म्हणून नाही का हो, आपल्याला फॅन दिसतो, पण फॅनचं वारं दिसत नाही आपल्याला. वारं दिसत नाही म्हणजे नाही काय आहे, फक्त आपल्याला ते परब्रह्म स्वरूप कळत नाही. चर्म दृष्टीने आपल्याला कळणार नाही. त्यांना त्यासाठी काय पाहिजे, ज्ञानदृष्टी पाहिजे, मग ते कळणार आहे स्वरूप. अव्यक्त निराकार, तो आकारात नाही आहे. निराकार परब्रह्म स्वरूप आहे. नाही जे आकार, त्या आकारात येऊ शकत नाही. कारण का आकारात यायचं असेल तर कसं आहे, तो काय 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 करतो, जन्म घेतो. म्हणून दाखवलं नाही, दाय दाय धर्मस्य ग्लानिर्भवति भारत, अभ्युत्थानम अधर्मस्य तदात्मनं सुजाम्यं, परित्राणाय साधूनां, विनाशाय च दुष्कृताः, धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. म्हणून प्रत्येक युगायुगामध्ये तो येतो ना, तो कार्याला येतोच है ना. बघा, ज्या वेळेला श्रीराम प्रभू येणार ना, त्यावेळेला लगबग चालू होती. कुठं कुठं लगबग चालू होते, वैकुंठात लगबग चालू होते, सगळीकडे लगबग चालू होते, कैलासात पण लगबग चालू होते श्रीराम प्रभू जन्माला येणार म्हणून.
काय चालू होते कैलासात लगबग. शिव म्हणतात म्हणजे शंकर महादेव म्हणतात चला आपल्याला आता जन्म घ्यायचा आहे, प्रभू जन्माला येणार आहेत, काय आपण त्यांची आता सेवा करूया. आणि लगेच जायचं निघाले. तेवढ्यात बायको विचारली, पार्वती विचारतेस ना कुठं कुठं चाललात. मग म्हणाले आम्ही आता ह्या वेळेस आम्ही प्रभू श्रीरामाची काय करणार आहे, सेवा करणार आहे. आता आम्ही जन्म घ्यायला जाणार आहोत. अंजनी मातेला आम्ही काय केलेलं आहे, वरदान दिलेलं आहे, आपल्यासारखा पुत्र व्हावं म्हणून तिला आम्ही वरदान दिलेलं आहे. ते तिथं काय करत आहे, अंजनी माता असं अंजळ पसरूनच बसलेलं आहे, वाटा करूनच बसलेलं. त्याच्या आधीची गोष्ट ती आणण्याचं कधी तर सांगा ना, आता 5च मिनिटं राहिले आता. मग हा लगबग चालू आहे. मग पार्वती माता म्हणते आम्ही पण येणार. मग त्यावेळेला म्हणतात शंकर महादेव आम्ही ह्यावेळेस ब्रह्मचारी राहणार आहोत, ह्यावेळेस काय करणार आहे, ब्रह्मचारी राहणार आहेत. मग काही पण करा मी येणारच. बालहट्ट, स्त्री हट्ट आणि राजहट्ट असते ना, ते पुरवायला लागतंच बघा. मग शंकर महादेव पण सुटले नाहीत त्यापासून. मग म्हटले चला पण तुम्हाला आमची शिपूट बनवून यावं लागेल. पार्वती माता म्हटली ठीक आहे चालल, तुमची शिपूट तर शिपूट आहे ना. म्हणजे हनुमंतराय जन्माला आले तिथं. मग ती शिपूट आहे ना हनुमंतरायची, ती पार्वती माता आहे, भागवतात दिलेला आहे. आता याच्या पुढचा भाग आपण कधी तर आणि 2-3 दिवसांनी बघू. तर आता मग इथं काय झालं, ही लगबग चालू आहे तिथे. आणि श्रीराम प्रभू पण जन्माला येणार म्हणून लगबग चालू आहे तिथं, कुठं वैकुंठात चालू आहे. मग त्यावेळेला बघा श्रीराम बोलवतात, कोणाकोणाला बोलवतात, हनुमंताला बोलवतात. हनुमंताला म्हणतात आता कलियुगामध्ये आपल्याला आता जन्म घ्यायचा आहे परत, हे सगळं जन्म झाला आता इथं. मग कलियुगामध्ये हनुमंताला बोलवतात काय, श्री समर्थ रामदास स्वामींच्या रूपात जन्म घ्यायचा म्हटले त्यांना, तिथं जन्म घ्यायला लावले. आणि कुबेराला बोलवले आणि कबीराच्या रूपात जन्म घ्यायला सांगितले. आणि वाल्मिक ऋषीला बोलवले. आणि ते हे रामायण लिहिलेले कोण, हे आत्ताचे रामायण लिहिलेले हे काय नाव त्यांचं बरं, ते नाही का वंडका नदीतून पाहून गेलेले, काय त्यांचं नाव, बायकोसाठी पाहून गेले आणि ते वर गेले, तुळशीदासाच्या रूपात तुमचा जन्म घ्यायला लागेल म्हटले. आणि मग ते तुळशीदास झाले. आणि परत उद्धवाला बोलवले आणि उद्धवाला म्हटले तुला आता नामदेवाच्या रूपात जन्म घ्यायचा आहे. आणि मी स्वतः, विष्णुदेव काय म्हणतात, श्रीराम प्रभू काय म्हणतात, मी स्वतः काय करेन, ज्ञानदेवाच्या रूपात जन्म घेईन. आणि शंकर महादेव स्वतः निवृत्तीच्या रूपात जन्म घेतील. आणि ब्रह्मदेव स्वतः काय करतील, सोपान देवाच्या रूपात जन्म घेतील. आणि आदिशक्ती जी आहे ती मुक्ताबाईच्या रूपात जन्म घेईल. असा सगळा विस्तार चालू होता बघा त्यावेळेला. आणि लगबग चालू झाली आणि सगळ्यांनी असा जन्म घेतलेला आहे. म्हणून सदाशिवाचा अवतार, स्वामी निवृत्तीदातार, महाविष्णूचा अवतार, सखा माझा ज्ञानेश्वर, ब्रह्मा सोपान झाला, भक्ता आनंद वत्सला, आदिशक्ती मुक्ताबाई, दासी जनी लागी पायी. म्हणजे हे सगळं असं विस्तार दाखवले ना, हे तेव्हापासून लगबग चालू होती. वैकुंठात, कैलासात, सगळं ब्रह्मलोकात. म्हणून अव्यक्त निराकार नाही जाकार, जेतुनी चराचर हरीशी भजे. तो हरी कळला पाहिजे आणि तो हरी आपल्या हृदयात पाहिजे आहे. म्हणून हा चराचराचा भाग दाखवला ना, हा तिथून दाखवलेला आहे. म्हणून ज्ञानदेव ध्यानी रामकृष्ण म्हणे अनंत जन्मोनी पुण्य होय. म्हणून ज्ञानदेवा ध्यानी, ज्ञानदेवा ध्यानी पाहिजे. कुठं पाहिजे, आपल्या ध्यानी मनी पाहिजे. म्हणून बघा कृतयुगात ध्यानाला महत्व होतं, त्रेतायुगात होम हवनला महत्व होतं, द्वापारयुगात पूजेला महत्व होतं, आणि आता कलियुगात नामाला महत्व आहे ना. म्हणून ध्यान कोणाचं करायचं त्याचंच करायचं, आणि नाम कोणाचं घ्यायचं त्याचंच घ्यायचं. म्हणून नामसंकीर्तन साधन पै सोपे, जळतील पापे जन्मांतरीचे. म्हणून आता ध्यान कोणाचं आहे, त्या परब्रह्माचं ध्यान. ज्ञानदेवा ध्यानी राम कृष्ण मनी, ना रामकृष्ण बसता खाता उठता देवता धंदा करता, नामस्मरण विन राहोच नाही, अनंत जन्मोनी पुण्य होय. म्हणून दाखवलं काय, तुमचा माझा जन्म व्हायचा असेल तर काय पाहिजे, अनंत जन्माची पुण्य पाहिजे. म्हणून 50% पाप 50% पुण्य घेऊन आपण आलो. म्हणून बघा पुण्य असल्याशिवाय इथं आपण येऊ शकत नाही. ज्ञानोबा यांचं दृष्टांत सुंदर आहे बघा, एवढं दृष्टांत घेऊया आणि आपण थांबूया. म्हणजे ज्या वेळेला बघा आता आषाढी वारी पण आली ना, आषाढी वारी आली, आषाढी वारीच्या निमित्ताने एकदा काय झालं, निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई पंढरीला आले हो आषाढीला. आणि आल्यानंतर असे नगर प्रदक्षिणा काढले, नामदेव पायरी आहे तिथं आले. आता नामदेव पायरी तर नव्हते. मग त्यावेळेला नामदेव पायरीजवळ आल्यानंतर, हे रेकॉर्डिंग करणार आहे मी, व्यवस्थित करायचं बघा. मग नामदेव पायरीजवळ आल्यानंतर
ज्ञानोबराय काय म्हणतात, ज्ञानोबराय म्हणतात काय, देखिला देखिला माय देवांचा देव, विठ्ठला संदेह निमाले दुजे पण, म्हणजे मी आणि तू देवा तिथं दोन नाहीच आहे, विठ्ठला संदेह, आता संदेह नाही तिथं. मग आतमध्ये गेल्यानंतर बघा ज्ञानोबराय पांडुरंगाची मूर्ती बघून है ना, पांडुरंगाला बघून म्हणतात काय, रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी, है ना, तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा, रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी. जवळच मुक्ताबाई असली होती ना, तिला म्हणतात साजनी. कौतुकानं बहिणीला साजनी म्हणतात, एक द्वैत रूपानं, आणि अद्वैत रूपानं साजनी म्हणजे शब्दाचा अर्थ आहे बुद्धी. आपली जी बुद्धी आहे ना, ज्ञानोबराय बुद्धीला साजनी म्हणतात तिथं. मग रूप पाहता लोचनी सुख झाले व साजनी. मग त्यावेळेला जवळच मुक्ताबाई असलेली म्हणते काय, दादा रे तुला जसं सुख झालं म्हणतोस ना विठ्ठलाला पाहून, तसं बघा इतर सगळेजण नमस्कार करतात, इतर सगळेजण नमस्कार करून बघा विठ्ठलाला पाहतात, त्यांना बरं सुख होत नाही रे. मग त्यावेळी ज्ञानोबराय पुढे म्हणतात, मग ते बहुत सुकृताचे जोडे म्हणून विठ्ठली आवडे. इथं बहुत सुकृत करावं लागतं तेव्हा या विठ्ठलाची आवड होते, त्याशिवाय विठ्ठलाची आवड होत नाही. जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले तेव्हा या विठ्ठले कृपा केली. विठ्ठलाने कृपा करायचं असेल तर आपल्यावरती काय पाहिजे, जन्मोजन्मी पुण्य व्हावं लागतं. म्हणून अनंत जन्मीचे पुण्य होय, म्हणून तुम्हाला अनंत जन्मीचे पुण्य प्राप्त झालंय, म्हणून आपला हा सुख सोहळा आपल्याला स्वर्गी मिळत नाही, आणि हा सुख सोहळा आपल्याला इथं पाहायला मिळणार आहे. आषाढी वारीनिमित्त आता आपण जाणार आहोत सर्वजण. म्हणून दाखवलं काय, ज्ञानदेवा ध्यानी रामकृष्ण म्हणे अनंत जन्मनी पुण्य होय. मग पुढं ज्ञानोबराय म्हणतात काय, मग तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा. म्हणून पुढे दाखवलं काय, पुढची ओवी काय ते, तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा. आणि त्यानंतर दाखवलं काय, ज्ञानदेवा ध्यानी रामकृष्ण म्हणे अनंत जन्मोनी पुण्य होय. म्हणजे किती जन्माचं पुण्य आहे आपल्याकडे, म्हणून बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठल आवडे. म्हणून विठ्ठलाची आवड व्हायसाठी काय पाहिजे, आपल्याला भरपूर सुकृत करावं लागतं. आणि भरपूर सुकृत असेल, सुकृत म्हणजे काय, चांगल्या कृत्याचं आपल्याला हे फळ मिळतं. म्हणून दाखवलं काय, त्रिगुण आसार निर्गुण सार, सारासार विचार हरिपाठ, सगुण निर्गुण गुणाचे अगुण हरिविन मन व्यर्थ जाय, अव्यक्त निराकार नाही जाकार, जतून चराचर हरीशी भजे. ज्ञानदेवा ध्यानी रामकृष्ण म्हणी अनंत जन्मनी पुण्य होय. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम.